सर्वात प्रथम मी शुभेच्छा देतो कामठी नगर विकास कृती समितीच्या वतीने. माझं लाईव्ह येण्याचं कारण हे की मी कामठी नगर विकास कृती समितीच्या संयोजक मी आपल्या कामठी नगर विकासाच्या संबंधाने काही मुद्दे आपल्यासमोर मांडू इच्छितो. कामठी नगर विकास कृती समितीने वेगवेगळे कामठीच्या विकासासंबंधी आंदोलन केले. जवळपास आम्ही 12-13 मुद्दे घेऊन सतत लढत राहिलो आणि लढताना आम्हाला काही प्रमाणात यश आलं, काही प्रमाणात अपयश आलं. यश म्हणजेच काय, यश आम्ही 2023ला कामठी नगर विकासाच्या कृती समितीच्या वतीनं साखळी उपोषण केले. साखळी उपोषणच नाही तर भीक मागू आंदोलन केलं. कामठीच्या विकासासंबंधात भीक मागू नाही, लोटांगण आंदोलन केलं. असे वेगवेगळे आंदोलन केले कामठीच्या विकासाच्या संबंधाने. तेव्हा ते पूर्ण झालेले नाहीत. फक्त आम्हाला आश्वासन मिळालं प्रशासनाकडून, शासनाकडून. नंतर मी 2024ला पुन्हा आमरण उपोषणाला सुरुवात केली आणि आमरण उपोषणाच्या अंती आपल्या कामठी शहरातील ऊर्ध्वस्थळ जे जयस्तंभ चौक आहे, त्या जयस्तंभ चौकाला त्याच्या विकासाकरता, त्याच्या पुनरुद्धाराकरता सरकारने म्हणजे प्रशासनाने 1,08,00,000 रुपये मंजूर केले आणि ते मंजूर करून हेच नाही तर आता तिथे बांधकाम सुरू आहे, त्याचं सौंदर्यीकरणाचं कार्य सुरू आहे. मी प्रशासनाचं याबद्दल अत्यंत आभारी आहे. प्रश्न होता, आमची दुसरी मागणी होती की ते आपल्या कामठी शहरामध्ये 500 खाटाचं रुग्णालय व्हावं, लोकांना आरोग्यसेवा म्हणजे चांगली मिळावी, याकरता आम्ही आंदोलन केलं. आंदोलन केल्यानंतर आंदोलनाचं असं फलित झालं की 500 खाटाचं तर रुग्णालय मंजूर झालं नाही, परंतु काही प्रमाणात 100 खाटाचं रुग्णालय मंजूर झालं. आणि मंजूर तर झालं, पण त्यासोबतच त्याच्या बांधकामाकरता 185 कोटी रुपये मंजूर केले त्याच्या बांधकामाकरता. आणि आमचे पुराणं शासकीय रुग्णालय आहे, जे उपजिल्हा रुग्णालय म्हणून कामठीमध्ये आहे, तिथे 60 खाटाचं स्त्री रुग्णालय मंजूर करण्यात आलेलं आहे. त्याची प्रक्रिया सुरू आहे. आणि तिथे शस्त्रक्रियागृह, तिथे ते 60 खाटाचे रुग्णालय हे स्त्री आणि मुलांच्या उद्धाराकरता असेल, स्त्रींच्या म्हणजे सेवा शुश्रूषा करता असेल, त्यांच्याकरता असेल. त्या स्त्री रुग्णालयांच्या आणि मुलांच्या रुग्णालयाचे 2,08,30,000 रुपये मंजूर करण्यात आले. ते शस्त्रक्रियागृहाच्या पुनर्बांधणीकरता, त्याच्या उन्नत व्हावं शस्त्रक्रिया त्याकरता त्याच्यामध्ये मंजूर झाले. तर राहिली गोष्ट कामठीच्या विकासाच्या संबंधात आम्ही म्हणजे इथल्या मुलांच्या उद्धाराकरता, त्या खेळाडूंकरता खेळाचं मैदान व्हावं आणि त्यांना आपलं हक्काचं मिळावं याकरता त्याची मागणी केली होती. तर त्या मागणीमध्ये ते आहेत 4 करोड. 4 करोड रुपये त्याच्यामध्ये मंजूर करण्यात आले असून त्याचं बांधकाम सुरू करण्यात आलेलं आहे. एवढंच नाही तर आपल्या कामठीमध्ये जे गटर लाईन गेली होती, त्या गटर लाईनमध्ये 32 करोड रुपये जवळपास मंजूर केले आणि ते मंजूर करून त्याच्यामध्ये मंजूर बांधकामातील ते संपूर्ण रुपये सर्व गहाळ करण्यात आले. त्याचं काही उपयोग झाला नाही, कारण म्हणजे ते जे गटर लाईन बनणार होती ती कागदावर मात्र होती फक्त, आणि थातूर ते पैसे खाण्याकरताच आणि बनवण्यात आली होती काय, असं आहे. त्यानंतर आता शासनाने जेव्हा आपण आंदोलन केलं तर आंदोलनाचं फलित असं झालं की गटर लाईन करता 156 करोड रुपयाची तांत्रिक मंजुरी करता हा प्रस्ताव गेलेला आहे आणि गटर लाईन त्याच्यामध्ये निश्चितच होईल. असे वेगवेगळे म्हणजे आम्ही आंदोलनामध्ये फलित आहे, पण बहुतेक मागण्या अद्यापही मंजूर झालेल्या नाहीत. आणि त्यामुळे कामठी नगर विकास कृती समितींच्या वतीनं मी ठरवलं आहे की आपण म्हणजे आंदोलन तर करतो, पण हा आंदोलनाला विस्तृत रूप द्यावं. मला याकरता मी एक आंदोलन म्हणूनच
या निवडणुकीमध्ये नगरपरिषद निवडणूक आहे, तर अध्यक्षपदाची निवडणूक मी लढवत आहेत. आपण ज्या कामठीच्या विकासासंबंधात ज्या काही करण्याची इच्छा आहे, त्यामध्ये मला निश्चितच तुमचं सर्वांचं साथ लाभेल, ही सदिच्छा आहे. आणि आपण कामठीचं सारे मिळून विकास करू. मी कोणत्याही पार्टी किंवा याच्या विरोधात नाही. मी मग ती भाजपा असो, शिवसेना असो, काँग्रेस असो, म्हणजे बरियम असो, मी कोणत्याही पक्षाच्या विरोधात निवडणूक लढवत नाही आहो. तर मी कामठीच्या विकासाच्या संबंधात आपण मला वोट याकरता द्या. मी असं म्हणत नाही की मी म्हणजे उभा हो. तुम्हाला ज्यांना वाटते त्यांना वोट द्या. पण जर वाटते की कामठीचा विकास व्हावं, तर आपण विचार करावा. मला मतदानाचं दान करायचं नाही. दान हे मंदिरात दान दिलं जाते आणि त्याला विचारता येत नाही. आपण जर मंदिरामध्ये काही दान दिलं तर आपण त्याचा हिसाब घेऊ शकतो का? पण जर तुम्ही मताचा सदुपयोग केला आणि कोणाला मदत केली, तर निश्चितच तुम्ही जसं आपण कोणाला मदत केल्यानंतर आपण तुला मदत केली होती या कामासाठी, तसं आपण त्याला विचारतो. तसंच मताचा सदुपयोग केलं तर तुम्ही निश्चितच या संबंधात ज्यांनाही मताचा उपयोग करून त्याला निवडून आणलं, तर त्याला विचारण्याचं तुमचं धाडस होईल. म्हणून मी काही श्रीमंत नाही. मी आपल्या जीवनामध्ये फक्त एवढंच आहे, विचार केलेला आहे की मी जर जन्माला आलो, तर मला देशाचे ऋण फेडणं आहे. ऋण फेडण्याकरता मला ज्या काही करता येईल, तर ते मी देश हिताकरता आणि आपल्या परिसराच्या विकासाकरता करण्याचा प्रयत्न करतो. मी अधिक न बोलता मी फक्त एवढंच सांगतो की येणाऱ्या 2 तारखेला, येणाऱ्या 2 डिसेंबरला ज्या मतदानाचा तुम्ही हक्क बजावणार आहात, तो व्यवस्थित बजावा आणि योग्य उमेदवाराला निवडून आणा. मी म्हणणार नाही की मलाच तुम्ही निवडून आणा. तुम्हाला धर्म, जात, पंथ सर्व हे सोडून त्यागून तुम्हाला विकासाच करता मताचा उपयोग करायचा आहे. दुसरं तिसरं काही नाही. हीच मी तुम्हाला आजच्या प्रसंगी सांगू इच्छितो. धन्यवाद. जय भारत, जय संविधान.